नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आपल्या सर्वांना आता उत्सुकता लागलेली आहे की सायली आणि अर्जुन एकमेकांजवळ प्रेमाची कबुली कधी देणार आहेत. तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर रविराजने सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की प्रिया ज्या पद्धतीनं चुकीचं वागलेली आहे त्यामुळं प्रियाला काय चांगली अद्दल घडवण्यासाठी, अक्कल येण्यासाठी रविराजने हा निर्णय घेतलेला आहे. तर रविराजने घेतलेल्या निर्णयानुसार प्रिया आता त्याच्या प्रॉपर्टीमधून बेदखल होणार आहे. प्रियाच्या नावावरती रविराज प्रॉपर्टी करणार नाही, तिचं वारसदार म्हणून तो नाव लावणार नाही, हे सगळं रविराजने ठरवलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की रविराजने हा निर्णय अचानक कशासाठी घेतला आहे, म्हणजे नक्की काय असं झालेलं आहे आणि हा निर्णय घेण्यासाठी रविराजला कोणी तयार केलं असेल, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांना प्रेमाची कबुली देणार आहेत. अर्जुन आणि सायली आता एकमेकांच्या समोर मान्य करणार आहेत की जे काय घडत आहे ते सगळं खूपच छान असं आहे. आणि मग अर्जुन आणि सायलीने हा जो निर्णय घेतलेला असणार आहे तो निर्णय ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटणार आहे. आणि आता अर्जुन कशा पद्धतीने सायलीला प्रेमाची कबुली देतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली आता यांच्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालेलं आहे. ते दोघं जण एकमेकांना भांडत आहेत. सायली म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही ना खरंच विश्वासघात केला आहे. तुम्ही माझा आणि मधुभाऊंचा, आम्हा दोघांचाही विश्वासघात केलेला आहे. तुम्ही खरंच त्या लायक नाही, असं सायली बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली काय झालं तुम्हाला, तुम्ही असं का बोलत आहात, असं तो सायलीला म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की तुम्ही मधुभाऊंची केस लांबणीवर टाकलेली आहे, कारण तुम्ही जराही मागचा पुढचा विचार केला नाही. सरळ तुम्ही निर्णय घेतला आणि मधुभाऊंची केस लांबणीवर टाकलेली आहे. तुम्ही थोडासाही विचार केला नाही की नक्की काय होणार आहे या सगळ्याचा परिणाम. तुम्हाला जरासंही वाटलं नाही की मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि आता मात्र तुम्ही ती केस लांबणीवर टाकलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा सायली म्हणते, जे मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, तेच मी तुमच्या सीतेसमोर बोलत आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, कधी पाहिलंय तुम्ही, कधी बोललो होतं मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा इकडे अर्जुनला सायली सांगू लागते की माझा काहीही गैरसमज होत नाही. मी तुमच्या ऑफिसमध्ये आली होती आणि चैतन्य भाऊजी आणि तुमच्या दोघांचं बोलणं चाललेलं होतं आणि तुम्ही दोघं जण बोलत होता. अर्जुन म्हणतो, म्हणजे मग तर तुमचा गैरसमजच झालेला आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आता तुमचा गैरसमज तेव्हाच दूर होणार आहे जेव्हा मी काय केलेलं आहे हे तुम्हाला कळणार आहे. मी आता तुम्हाला काहीही एक्सप्लेनेशन देत बसणार नाही, असं म्हणत अर्जुन उठतो आणि त्याच्या स्टडी रूममध्ये निघून जातो. सायलीला मात्र पुन्हा राग येतो. हा काय माणूस आहे, हा असं का वागला, एकतर चूक केलेली आहे, स्वतः माफी मागायची नाही आणि वरून मलाच म्हणत आहेत की मी एक्सप्लेनेशन देणार नाही, म्हणजे काय हे सगळं. या गोष्टीचा सायली विचार करू लागलेली असते. इकडे रविराज त्याचबरोबर प्रतिमा आणि प्रिया घरी गेलेले असतात. जेव्हा ते घरी जातात तेव्हा रविराजचा पारा खूप चढलेला असतो. घरी गेल्यानंतर नागराज आणि सुमनही तिकडून आलेले असतात. नागराज रविराजला विचारतो, दादा काय झालं, एवढा का चिडलेला आहे. त्याचबरोबर प्रियालाही तो विचारत असतो. त्याचबरोबर तिथं असलेल्या प्रतिमालाही तो विचारतो, काय झालंय नक्की, तुम्ही गेलेला होता आणि तुम्ही परत आलेला आहात, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र कोणीच काही बोलत नाही. नागराजला रविराज फक्त एवढंच म्हणतो की या मुलीने हद्द पार केलेली आहे. आता मी उद्या जो निर्णय घेणार आहे तो निर्णय ऐकल्यानंतरच तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडणार आहे. त्यामुळं आता मला कोणीही अडवायचं नाही. नागराज तूही अडवायचं नाही आणि मी प्रतिमा तुलाही सांगून ठेवत आहे, तुम्हीही कोणीही मला अडवायचं नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज विचार करू लागतो, म्हणजे हा आता रविराज कोणता निर्णय घेणार आहे, हा प्रश्न इकडे पडलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नागराज पण विचार करत आहे नक्की कोणत्या गोष्टीसाठी हे सगळं चालू आहे हे कळतच नाही. नागराज मात्र शांतच होतो. त्या दिवशी कैलेदारांच्या घरी कोणीही जेवत नाही, कोणी काहीही खात नाही, सगळे शांतच बसून राहतात. कारण इकडे एवढा मोठा प्रकारच घडलेला असतो, त्यामुळं कळतच नसतं कोणाला की काय बोलायचं आहे, नक्की काय निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे. या कोणत्याच गोष्टीची जाणीव कोणालाच नसते आणि त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की
सायली आणि अर्जुन विचार करत असतात. इकडेच अर्जुन रूममध्ये, त्याच्या स्टडी रूममध्ये आलेला असतो. तिथे तो केसचा अभ्यास करत असतो, कारण त्याने सायलीला सांगितलेलं नसतं की काय घडणार आहे, काय होणार आहे, कोणत्याही गोष्टीची कल्पना दिलेली नसते. तर इकडे उद्याच आता अर्जुनने सांगितलेलं असतं, उद्याची तारीख घेतलेली असते आणि अर्जुनने ठरवलेलं असतं उद्याच्या उद्या आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मधुभाऊंच्या केसची तारीख. आणि त्याने ऑलरेडी ती घेऊन ठेवलेली असते. सायलीने अर्धवट बोलणं ऐकलेलं असतं. सायलीला माहिती नसतं की त्यानंतर इकडे अर्जुनने काय निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल काहीही माहिती नसतं. आणि इकडे अर्जुनने जो निर्णय घेतलेला असतो तो इतका भारी असतो की अर्जुनने डिरेक्टली सायलीला सरप्राईज द्यायचंच ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी अर्जुन कोर्टात जाण्याची तयारी करत असतो. त्याने सगळे पुरावे गोळा केलेले असतात, ज्या पुराव्यांनी मधुभाऊ हे सुखरूप सुटणार असतात. हे फक्त अर्जुन आणि चैतन्यालाच माहिती असतं. मधुभाऊंना आपण नक्कीच जामिनावर सोडवू शकतो याची खात्री चैतन्य आणि अर्जुनला असते. म्हणून तर चैतन्य म्हणालेलं असतो की अर्जुन, एकदा का मधुभाऊ आले तर सायली वहिनी निघून जातील, म्हणूनच तू ही केस लांबणीवर टाक असं ठरलेलं असतं. पण अर्जुनने ठरवलेलं असतं की नाही, मी माझ्या प्रेमासाठी, माझ्या तत्वांशी तिथे बेईमानी करू शकत नाही असं अर्जुनने ठरवलेलं असतं. म्हणून तर अर्जुन डिरेक्टली मधुभाऊंच्या केसची तारीख काढतो आणि इकडे चैतन्याला फक्त सांगून ठेवतो की चैतन्य, तुला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मिसेस सायलींना तू घेऊन यायचं आहे. मिसेस सायलींना कोर्टात घेऊन यायचं आहे, त्यांना कळू द्यायचं नाही, घरातून त्यांना बाहेर घेऊन यायचं आहे. आणि तिथं आल्यानंतरच त्यांना कळणार आहे. आणि तेही मी तुला टायमिंग सांगेल, त्याच टायमिंगला कुसुमताईला सांगायचं की त्यांना घेऊन या म्हणून. त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने एवढा जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि चैतन्याने तसं कुसुमताईला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ह्याही गोष्टी सांगितलेल्या असतात की सायलीला यातलं काहीही सांगायचं नाही आहे, सायलीसाठी हे सरप्राईज आहे. आणि कुसुमताईलाही या सर्व गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात. कुसुमताई ही खुश झालेली असते, कारण काही झालं तरी कुसुमताईला माहिती असतं की मधुभाऊ सुटणार आहेत आणि खरंच सायली ही अर्जुनच्या प्रेमात पडलेली आहे, ही गोष्ट ही माहिती असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊंना घेऊन अर्जुन बाहेर येतो. त्यांच्याबरोबर पोलीस नसतात, त्यांच्या हातामध्ये बेड्या नसतात आणि चैतन्य, कुसुमताई आणि सायली बाहेर असतात. आणि सायली पाहतच राहते. सायलीला कळतच नाही आहे की हे सगळं काय होत आहे. मधुभाऊ असं म्हणून ती सायली मधुभाऊंकडे जाऊ लागते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मिसेस सायलीला इकडे म्हणतात की मिसेस सायली अर्जुन सुभेदार, आज आपण जिंकलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, कसं शक्य हे? मधुभाऊ म्हणतात, माझा जावई लाखात एक आहे, त्याच्यामुळं कोणतीही अशक्य गोष्ट ही शक्यच होणार आहे, मला माहिती होतं. आणि हे ऐकल्यानंतर इकडे खूप मोठी गोष्ट घडत आहे. मधुभाऊ हे सुटलेले आहेत आणि मधुभाऊंची जामिनावरती सुटका झालेली आहे. अर्जुनने त्याच्याकडे जे पुरावे होते ते पुरावे कोर्टाच्या समोर सादर केलेले असतात आणि मधुभाऊंची जामिनावर सुटका केलेली असते. आणि त्याचबरोबर सायली मात्र पाहतच राहते. त्या क्षणी सायली धावत येते, मधुभाऊंना मिठी मारते आणि खूपच खुश झालेली असते. त्यानंतर सायली धावतच अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, खरंच थँक्यू सो मच अर्जुन सर, खरंच मी तुमची खूप 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 आभारी आहे असं म्हणते. आणि त्याचवेळी अर्जुन त्याच्या खिशात असलेलं गुलाबाचं फूल काढतो आणि सगळ्यांच्या समोर तिथे गुडघ्यावरती टेकून सायलीला प्रपोज करतो. अगदी कोर्टाच्या समोर अर्जुनने गुलाबाचं फूल सायलीला देत तिला प्रपोज केलेलं असतं आणि आय लव्ह यू सायली असं म्हटलेलं असतं. तेव्हा सगळेजण पाहतच राहतात, कारण अर्जुन असं का करत आहे? एकतर या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, म्हणूनच या दोघांनी लग्न केलेलं आहे. आणि मग आता ही प्रेमाची कबुली कशासाठी, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. परंतु याचं कारण फक्त आणि फक्त अर्जुन आणि सायलीलाच माहिती असतं. आणि मग जेव्हा अर्जुन सायलीला प्रपोज करतो तेव्हा सर्वजण तिथं असतात, ते पाहतच राहतात. आणि सायली पण अर्जुनच्या हातून ते गुलाबाचं फूल घेते आणि मग दोघंही मधुभाऊंच्या पाया पडतात, मधुभाऊंना नमस्कार करतात आणि मधुभाऊंचे आशीर्वाद घेतात. त्याचबरोबर तिथे कुसुमताई असते. मग कुसुमताईलाही दोघंही नमस्कार करतात. कुसुमताई म्हणत असते की त्याची काही गरज नाही, तुम्ही दोघंही खुश राहा, आनंदात राहा. हे सगळं कुसुम
अर्जुनताई बोलत असते आणि मग अर्जुन आणि सायलीला तीही आशीर्वाद देते. आणि खरं तर अर्जुन आणि सायलीने आज खऱ्या अर्थाने एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते. सायलीने अर्जुनचं प्रेम स्वीकारलेलं असतं आणि अर्जुन म्हणत असतो की आता समजला का तुमचा काय गैरसमज झालेला होता. मी तसं म्हणत होतो, त्याच्या पुढे मी काहीतरी बोललेलो होतो, त्याच्या आधीही मी काहीतरी बोललेलो होतो आणि त्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या नव्हत्या. आणि हे ऐकल्यानंतर सायलीला खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली पाहतच राहते आणि ती खरंच खूपच खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रविराजने आता निर्णय घेतलेला असतो. त्याने डॉक्युमेंट तयार केलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो सगळ्यांच्या समोर तिथे बोलत असतो. तो सांगत असतो की काहीही झालं तरी मी एक निर्णय घेतलेला आहे. आणि मग प्रतिमा, त्याचबरोबर सुमन, रविराज, नागराज आणि प्रिया असे सगळेजण तिथं असतात. प्रिया मात्र शांतच असते. प्रियाला कळतच नसतं की आता इकडे ह्या रविराज किल्लेदारने काय निर्णय घेतलेला आहे. तर रविराज तिथे सांगू लागतो की मी आज माझं मृत्यूपत्र तयार केलेलं आहे आणि प्रतिमाचं, त्याचबरोबर माझ्या आणि प्रतिमाच्या प्रॉपर्टीमधून आम्ही प्रिया, तन्वी तुला बेदखल करत आहोत. कारण आज तू जे काही वागलेली आहे ते इतकं भयानक होतं, इतकं भयानक होतं ना, इतकं लाजिरवाणं होतं ना, आम्ही विचारच केला नव्हता की आमची तन्वी अशा पद्धतीनं वागेल. तू इतकं खोटारडेपणा केला आहे, तुझ्या वडिलांचं नाव वापरून तू एवढा नीचपणा केलेला आहे, एवढ्या खालच्या थराला जाऊन पोहोचलेली होतीस, ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही. आणि त्यामुळंच इथून पुढे तू माझं नाव लावायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे प्रियाला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि प्रिया विचार करू लागलेली आहे की आता काय करायचं आहे. कारण रविराज किल्लेदारने तर तिला प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं आहे आणि जी प्रॉपर्टी हवी आहे म्हणून ती रविराजकडे आलेली आहे आणि आता त्याच प्रॉपर्टीमधून ती बेदखल झाल्यामुळं इकडे खूपच मोठा धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरी प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि त्याहीपेक्षा नागराजच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. नागराजलाही कळत नसतं की आपण केवढ्या मोठ्या अडचणीत सापडलेलो आहोत आणि प्रियाला प्रॉपर्टीमधून बेदखल करून रविराजने आता दाखवून दिलेलं असतं की तो काय करू शकतो. खोटारड्या माणसाला त्याच्या आयुष्यात, त्याच्या घरात कुठलंही स्थान नाही हे त्याने दाखवून दिलेलं असतं आणि प्रियाच्या तर शिट्ट्याच वाजलेल्या असतात. तर मालिकेच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.